नमस्कार सर, कृपया आपला परिचय द्यावा. पेन्शन जनक्रांती महामोर्चाला आपण इथं आला आहोत. मी प्रसाद इंद्र पाटील, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पूर्वांक प्राथमिक शिक्षक संघटना. समान काम, समान वेतन, समान पेन्शन हे धोरण 1982पासून सुरू असताना काही शासनकर्ते 2005 पासून जे पेन्शनना जुनी पेन्शनना बंद केलेले आहे ती सर्वांना मिळावी यासाठी गेली 10-12 वर्षे आंदोलन मोर्चे सुरू आहे. आज ही जनक्रांती मोर्चा जो आयोजित केलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून महाराष्ट्र पूर्वांक प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. शासनाने हा शिक्षकांचा आवाज ऐकून लवकरात लवकर त्याला न्याय द्यावा, जुनी पेन्शन लागू करावी अशी आमची मागणी आहे. सर, आपल्याला जुनी पेन्शन आहे का, की आपल्याला जुनी पेन्शन नाही म्हणून आपण आंदोलनामध्ये सहभागी झाला? आम्ही जुनी पेन्शनधारक आहोत, पण आमचे बांधव जे 2005 नंतर लागलेले आहेत त्यांनाही जुनी पेन्शन मिळायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी नेहमी आहे. माननीय प्रसाद पाटील सर आहेत आणि त्यांना जुनी पेन्शन असून सुद्धा महाराष्ट्रातील जे 2005 नंतरचे NPS कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून ते सक्रिय पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. तर आजच्या या प्रसंगी आपण राज्य शासनाला काय आवाहन करता? नमस्कार, मी हरीश संत, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र पूर्वांक प्राथमिक शिक्षक समिती. राज्य शासनाला पुरोगामीच्या वतीने आणि जुनी पेन्शनच्या संघटनेच्या वतीने एकच आव्हान आहे की आपण कर्मचाऱ्याचा जास्त अंत आता पाहू नये. अनेक वेळा आंदोलने झाली, भव्य मोर्चे झाले, तरीही आपल्याला जाग येत नसेल तर ही शोकांतिका आहे. आपण तात्काळ लगेच या अधिवेशनात जुन्या पेन्शनची मागणी पूर्णपणे जशीच्या तशी पेन्शन या स्वरूपात मान्य करावी आणि राज्यभरातील कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना दिलासा द्यावा अशी संघटनेच्या वतीने इथे जाहीर मागणी करण्यात येते. एकच मिशन, एकच मिशन.